जनता जमा हुई है तो कहाँ से जनता आई थी और क्या मतलब क्या आश्वासन दिए सर आपको? जमा हुई ये जो अम्बेडकर नगर से बुलाया गया था आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे रस्ता रुंदीकरणामध्ये त्यांचं घर जाणार आहे आणि त्यांचं अतिक्रमण आहे, अनधिकृत बांधकाम आहे, सर्व लोकांचा सर्वे केला गेला आहे आणि या सर्व लोकांना बोलावून त्यांचा ऐकून घेण्यात आला। त्यांना घरकुल जे आहे त्या घराच्या बदल्यात एक परिवार एक घर 100% शुल्क माफ म्हणजे एकही रुपये न घेता 100% त्यांना घरं कशी देता येईल आणि कुठे कुठे घरं आहे याची माहिती दिली गेली आणि या अनुषंगाने लोकांची काय फीडबॅक आहे, काही लोकांच्या घरामध्ये 2 लोक आहेत, 3 परिवार आहेत आणि त्यांना काय पॉलिसी आहे त्याला समजावून आम्ही सांगितलं जेणेकरून लोकांची बाहेर गैरसमज निर्माण करतात म्हणजे आम्हाला घर भेटणार आहे का नाही भेटणार आहे। ज्या ठिकाणी प्लॉट्स शिल्लक आहेत महानगरपालिकेच्या पुनर्वसनाचे त्या ठिकाणी प्लॉट्स दिलं जाणार आहे। ज्या ठिकाणी 150 घर महानगरपालिकेचं माडांनी आम्हाला दिलेलं आहे त्या 150 घर त्यांना अगदी एकही रुपये रक्कम न स्वीकारता ते माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सर्व लोकांना रस्त्या रुंदीकरणामध्ये जाणाऱ्या घरांचं 100% मोफत देण्याच्या सूचना केल्या। त्या अनुषंगाने काय काय कागदपत्र लागतात आणि लोकांचं काय काय कंप्लेंट्स आहेत या सजेशन्स आहेत ते ऐकून घेण्यात आलं जेणेकरून या रस्ता रुंदीकरणामध्ये एकही बेघर असणार नाही सर, ये 100% बेघरांना घर मिळणार या अनुषंगाने आपले आज सर्व लोकांची ऐकून घेणार। सर कौन से एरियामध्ये जो है ये लोकांना घर देणार? चिकलठाणा, असूल, आंबेडकर नगर, कांचनवाडी, पडेगाव, मिठमिठा या सर्व भागातून लोक आहेत, किल्लेहरच्या भागातून सुद्धा लोक आहेत। काही ठिकाणी आम्हीच शासनाने त्या ठिकाणी पुनर्वसन करून बसवलं होतं परंतु रस्ता रुंदीकरणामध्ये जात असेल तर त्यांना 100% एकही रुपये महानगरपालिका न घेता 100% त्यांना पुनर्वसन महापालिका माध्यमातून केलं। हमारे कैसे 18 महीने में जो लड़ाई चालू थी 2010 से अपना कार्यक्रम हो गया था पूरा मगर अभी 18 महीने से हमारे घर गिरा है पूरे रोड के अंदर। तो अभी पहले बोले थे कि साहब ने कि आधे आधे पैसे भरना पड़ेगा, फिर आज के दिन मीटिंग में बोले कि सर अभी तुमको 1 रुपया नहीं भरने का, सब मुफ्त में 310 स्क्वायर फीट की जगह सब जितने जो हमारे 200-150 लोग गए मकान गए उनको सबको फ्री। कौन सा एरिया? जय भावनगर में गणेश लिंबाड़ी सूर्यवंशी जय भावनगर नाही काही लोक असे आहेत तुमच्या याच्यामधून लपून आलेले पण असे लोक आहेत मी त्यांच्यासाठी सांगतो। मी नावानिशी सांगून त्याला अपमान करायची माझ्या इच्छा नाही आहे परंतु आम्ही पडताळणी करू, आमचे पण यंत्र आहे इतर ठिकाणी घर असेल त्यांना घर दिलं जाणार नाही। एक माणसाला एक घर आणि विशेष करून त्यांचा 2 भाऊ आहे 3 भाऊ आहे त्याला सेकंड प्रेफरेंस मध्ये जैसा सर तुमची आहे कि त्याला पहले एक घर तो दो, फिर उसके पास उसके एक्स्ट्रा फैमिली है तो फिर एक्स्ट्रा हम उसको नंतर सेकंड प्रेफरेंस में देंगे। आज जर प्लॉटच देत असेल तर परत दुसरे बांधून घ्या। तुम्हाला तिकडे आहे आता यांना 2 घर पाहिजे का नाही? हाँ क्या क्या हाँ आपके घर का अलग प्रॉपर्टी टैक्स ठीक है।
वो दिखाइए दिखाइए देखिए ठीक है क्लियर लोग आते हैं अविनाश कुलकर्णी, दीपक सोनवणे, ज्यांचा सरकारी जागा असेल सरकारी जागेवर आम्ही बसवलं यांना बसवलं आता यांनी मोठं झाला आता मोठं झाला मग तिथं पण आम्ही जायचं अरे बाबा आपके नाम पे ऑलरेडी है ना दूसरी जगह आता तुम्ही कुठे राहताय दुसऱ्या आईच्या नावाने दुसरे पण घर आहे अरे पण तुम्हाला मिळणार ना काय मला वाटतं तुमच्या आईचे दुसरे पण आहेत कुठे हा भक्तीनगरला आहे ना परत जा ना तुम्ही आमच्या घरी किती चालले आता आंबेडकर चौकापासून तर फुले नगर का कोपऱ्याला तिथे आम्हाला कनेक्ट करून द्या आम्ही तिथे हे करतो ना या नाव टाकू नका आमचं म्हणणे आमचे पोरं शिकते हे करते हे लांब काय एक